पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोदवडी पूल दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून अवजड वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अवजड वाहतुकीसाठी पूर्णतः बंद असलेल्या लोखंडी साकव पुलावर नियमांचे उल्लंघन करत जड वाहन नेल्याने 3 दिवसांपूर्वी हा पूल कोसळला होता। या प्रकरणी राजगड तालुक्यातील वेल्हे पोलीस ठाण्यात संबंधित वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजू तानाजी मेंढे असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव असून ही कारवाई जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता सचिन दयानंद हजारे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोदवडी गावच्या हद्दीत पंचायत समिती राजगड अंतर्गत आसणी दामगुडा कोदवडी मार्गावरील हा लोखंडी साकव पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने प्रशासनाने दोन्ही बाजूंनी बंदीचे सूचना फलक लावले होते। मात्र तरीही 20 डिसेंबर रोजी सायंकाळी दगडाने पूर्ण भरलेला डंपर चालकाने या पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला। या निष्काळजीपणामुळे पूल कोसळला। यात पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संबंधित चालक किरकोळ जखमी झाला आहे। दरम्यान पूल कोसळल्याने स्थानिक नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला असून पर्यायी मार्ग लांब व गैरसोयीचे ठरत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर नवीन पूल बांधण्यात यावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा। rajgadnews.com या वेबसाईटला भेट द्या।